नवीन वर्ष सुरू झाले आणि जिल्हा अशांत झाला। गँगवॉर, खून, लुटमार, दरोडे, गोळीबार अशा घटनांनी जिल्हा हादरला। गेल्या आठवड्यात तर सलग 5 दिवस जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडल्या। 17 फेब्रुवारीला जिल्हा पुन्हा एकदा हादरला। वांबोरी घाटात गोणीत भरलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला। अत्यंत नियोजनपूर्वक आणि क्रूर पद्धतीने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात टाकण्यात आला होता। मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने एक आणि पायाच्या बाजूने दुसरी अशी 2 गोण्या चढवून मधोमध शिवण घालण्यात आली होती। घाटाच्या पहिल्या वळणावरून तो दरीत फेकून देण्यात आला होता। हा मृतदेह साधारण 2 दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज होता। आता याच मृतदेहाची ओळख पटली असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। हे सगळं धक्कादायक प्रकरण नेमकं काय होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। वांबोरी घाटाच्या वरती श्री क्षेत्र डोंगरगड व मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड असल्याने या रस्त्यावर कायम वर्दळ असते। मंगळवारी 17 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेच्या सुमारास डोंगरगड येथील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी घाटात गेले। पहिल्या वळणाजवळील दरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। संशय आल्याने त्यांनी पाहणी केली, त्यावेळी त्यांना खताच्या 2 गोण्या एकमेकांना शिवण्यात आल्याच्या लक्षात आले। या खताच्या गोणीत बांधलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर एकच खळबळ उडाली। वांबोरी घाट हा कायम वर्दळीचा मार्ग असल्याने ही बातमी क्षणार्धात पसरली। बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता। मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी मृतदेहाचे वर्णन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले। तसेच सोशल मीडियावरही ते प्रसारित करण्यात आले। मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर छत्रपती असा टॅटू गोंदलेला होता, शिवाय त्याच्या छातीवर सोनाली असे नाव गोंदलेले होते। ही माहिती सोशल मीडियावर पाहिल्यानंतर राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील एका तरुणाने पोलिसांशी संपर्क साधला। हा मृतदेह आपला मित्र किरण कवाने याचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। त्यानंतर पोलिसांनी टाकळीमिया येथे जाऊन किरण कवाने याच्या नातेवाईकांचा शोध घेतला। त्यांना मृतदेहाचे छायाचित्र दाखवले। घरच्यांनीही हा किरण असल्याचे सांगितले। त्यानंतर बुधवारी 18 फेब्रुवारीला नातेवाईकांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेऊन मृतदेह दाखवण्यात आला। तेथेही त्यांनी हा मृतदेह किरण कवाने याचाच असल्याचे स्पष्ट केले। आवश्यक कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। बुधवारी रात्री किरण कवाने याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आता पोलिसांसमोर या खुनाचे कारण उघड करण्याचे दिव्य होते। किरण 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गायब झाला होता। त्यानंतर थेट 3 दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता। शिवाय टाकळीमिया ते वांबोरी घाट असा मृतदेहाचा प्रवास कसा व कोणत्या वाहनातून झाला हेही पोलिसांसमोर आव्हाने होते। स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली। किरण कवाने बद्दलची सगळी माहिती धुंडली जाऊ लागली। गुरुवारी पोलिसांना आणखी एक धागा सापडला। किरण कवाने याच्याच नात्यातील 2 व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। प्राथमिक माहितीनुसार या दोघांनीही खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। किरणचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, त्यामागे कौटुंबिक वाद की अन्य काही कारण आहे का, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच खून केल्यानंतर मृतदेह कोणत्या वाहनातून वांबोरी घाटात नेऊन फेकण्यात आला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उलगडा लवकरच होण्याची शक्यता असून पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।